नकुल भोईर यांच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिला आरोपी चैताली भोईर हिचा प्रियकर सिद्धार्थ पवार याचा या खुनात सहभाग असल्याचं तपासात उघड झाले। त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले। न्यायालयाने त्या दोघांनाही 1 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। नकुल भोईर यांचा खून त्यांची पत्नी चैत्राली हिने आपण एकटीनेच केल्याची माहिती तिनेच पोलिसांना फोन करून दिली। त्यानुसार पोलिसांनी तिला अटक केली। मात्र या प्रकरणात आणखी कोणीतरी सहभागी असावे अशी शंका पोलिसांना होती। त्यानुसार पोलिसांनी तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले। आरोपी सिद्धार्थ आणि चैत्राली यांच्या अनैतिक संबंधांच्या आड नकुल येत असल्याने त्या दोघांनीही नकुलचा काटा काढण्याचे ठरवले। नकुलने चैत्रालीला केलेले मारहाण सहन न झाल्याने सिद्धार्थ याने रागाच्या भरात नकुलचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले। ज्या ओढणीने नकुल यांचा गळा आवळला ती ओढणी सिद्धार्थ हा जाळून टाकणार होता, कारण त्या ओढणीला नकुल याचा घाम होता। परंतु ती ओढणी चैत्रालीने लपवून ठेवली। आता तीच ओढणी जप्त करण्यासाठी चैत्राली हिला पोलीस कोठडी सुनावली। आरोपी सिद्धार्थ आणि चैत्राली हे कुठे कुठे गेले याचा तपास करायचा असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं।